सचिन सर माफ करा काही सेकंद थांबवते। नवी मुंबई अतिशय प्रतिष्ठेची या ठिकाणी लढत इथं शिंदेची शिवसेना वरचढ ठरताना दिसतीये। नवी मुंबईमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे। नवी मुंबईमधली आघाडी पिछाडी समोर येतेय। शिंदेची शिवसेना 25 तर भाजप 22 एकदम नेक टू नेक फाईट या ठिकाणी शिंदे आणि नाईक यांच्यात मात्र ही लढत होत होती। प्रतिष्ठेची अशी ही लढत दोनही दिग्गजांमध्ये। कोणी टांगा पलटी घोडे फरार म्हणत होता तर कोणी या ठिकाणी धुरंधर आपणच होणार अशी या ठिकाणी घोषणा केली जात होती। भाजप 10 शिंदेची शिवसेना 0 राष्ट्रवादी 0 खातेही अद्याप काही ठिकाणी उघडण्यात यश येताना दिसत नाहीये। कदाचित कोकणामधलं चित्र असू शकते असं मला तरी वाटतंय। अहिलानगरमध्ये आपण पाहतोय भाजप 3 शिंदेच्या शिवसेनेनं खातं या ठिकाणी उघडलेलं नाहीये। दादांची राष्ट्रवादी 2 तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर तर शिवसेना युबीटी 1 शरद पवार यांची राष्ट्रवादी आघाडी घेत नाहीये। भाजप 15 शिवसेना 12 राष्ट्रवादीनं खातं देखील उघडलेलं नाहीये। आणखीन एक महत्वाची बातमी कोल्हापूर शिवसेनेचे सारंगधर देशमुख हे आता विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमधून आणखीन एक विजय सारंगधर देशमुख 3,000 मतांनी या ठिकाणी विजयी आहेत। तर भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आघाडीवर आहे। वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर आघाडीवर या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलगे वर्सेस घोसाळकर असा हा सामना होत होता आणि त्या ठिकाणी घोसाळकर लीड घेताना दिसतात। भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आघाडीवर। बरोबर।